जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. दशक पहिला. स्तवन. ग्रंथानाम दासबोध. गुरुशिष्यांचा संवाद. येथ बोलीला विशद भक्तिमार्ग 1-1-2. श्री समर्थांनी या ग्रंथाचे नाव दासबोध आहे असे श्रोत्यांना सांगितले. गुरु व शिष्य यांच्या संवाद रूपाने हा ग्रंथ लिहिला असून त्यामध्ये भक्तिमार्गाचे स्पष्ट विवेचन आहे. श्री समर्थांनी दासबोध हा ग्रंथ 20 दशकात लिहिला असून प्रत्येक दशकाचे 10-10 समास आहेत, म्हणजेच एकूण 200 समास आहेत. हा ग्रंथ ओवीमध्ये रचला असून ओवी संख्या 7751 आहे. या ओव्या अगदी साध्या, सरळ, सोप्या व लहान आहेत. आत्मसाक्षात्कार झाल्यावर श्री समर्थांनी जुना दासबोध रचला. तो 6 दशकांचा होता. नंतर नवीन दासबोध 1581 8 दशकांचा झाला. नंतर समर्थांनी वेळोवेळी लिहिलेले समास, ज्ञानसमास सर्व एकत्रित करून त्याचे वर्गीकरण केले व 1603 मार्गशीर्ष महिना श्रीमद दासबोध हा 20 दशकांचा व 200 समासांचा दासबोध आपल्या हाती दिला. तोही त्यांच्या निर्वाचनाच्या 2 महिने अगोदर. प्रथम दशकात श्री गणेश, शारदा, सद्गुरू, संत, कवी, श्रोते यांना वंदन व आवाहन केले आहे. नरदेह व परमार्थ यांचे मानवी जीवनातील आणि अध्यात्म साधनेतील महत्त्व विशद केले आहे. पहिला समास हा प्रस्तावना स्वरूप आहे. ग्रंथाचे नाव काय, लिहिण्याचा हेतू काय, विषय कोणते, त्याचे फळ काय इत्यादी सर्व आरंभीच स्पष्टपणे सांगितलेलं आहे. शब्दार्थ व टिपा. येथे विशद स्पष्ट विवेचन.